वार्तांकन रोखठोक बातमी। पुणे जिल्ह्यातील नसरापूर तालुका भोर येथील चिमुरडीवर अत्याचार करून तिचा निर्गुण खून करणाऱ्या नराधमाला यमसदनी पाठवण्यासाठी राज्य सरकार कोणतीही कसर सोडणार नाही। अशा गुन्हेगारांवर भर चौकात फाशी दिली पाहिजे असं मलाही वाटते। मात्र लोकशाही कायद्याने चालते अशी भावना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज गंगापूर इथं प्रसार माध्यमांशी बोलताना व्यक्त केली आहे। नसरापूर प्रकरणातील आरोपीला फाशीची शिक्षा मिळवून देण्यासाठी सरकार रेकॉर्ड ब्रेक वेगाने हा खटला चालवणार असल्याची ग्वाहीही त्यांनी यावेळी दिली आहे। मुख्यमंत्री म्हणाले की मी स्वतः पीडितेच्या वडिलांशी संवाद साधलाय। या घटनेमुळे नागरिकांमध्ये प्रचंड रोष आहे आणि तो रास्तच आहे। अशा नराधमांना कठोर शासन व्हावं हीच सरकारची भूमिका आहे। कोणालाही कायद्याचा दुरुपयोग करता येऊ नये किंवा तांत्रिक त्रुटीचा फायदा मिळू नये या दृष्टीने सरकार भक्कमपणे न्यायालयात बाजू मांडेल। या प्रकरणाचा खटला अत्यंत वेगाने चालवला जाईल। पीडित कुटुंबाच्या पाठीशी सरकार खंबीरपणे उभे असल्याचे सांगताना मुख्यमंत्री म्हणाले की या प्रकरणाचा तपास आणि न्यायालयीन प्रक्रिया वेगाने पूर्ण करण्यासंदर्भात प्रशासनाच्या वतीने पीडित कुटुंबाला एक लेखी पत्रही देण्यात आलंय। काही लोक पीडितेच्या वडिलांनाही अडवण्याचा प्रयत्न करत होते, ते कोण आहेत ते आम्हाला समजलंय। मात्र मुलीच्या वडिलांनी परिस्थितीचं गांभीर्य ओळखून जी भूमिका घेतली आहे त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे असं मुख्यमंत्री म्हणाले। महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जय हो न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।